महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आम्ही निघालो होतो सप्तशृंगी गडावर. तर 4 दिवसाचे पास काढले होते आणि ही आहे शिवशाही, जी छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी न्यू बस स्टॉपवरनं आम्हाला रात्री 12 वाजता भेटली. जर आपण 4 दिवसाचे पास काढत असेल तर 1520 रुपयाचं पास काढा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गाडीत बसता येईल. जसं मी या शिवशाहीमध्ये बसलो आहे तसं तुम्हाला कुठल्याही गाडीमध्ये बसता येईल. 1520 रुपयाचा पास हा काढा आणि रात्री 12ला बसा, म्हणजे तुमचा प्रवास बरोबर 4 दिवस होतो आणि व्यवस्थित फिरता येतं. थोडीशी धावपळ होती पण व्यवस्थित फिरता येतं. तुम्ही बघू शकता चार्जर बिर्जर या गाडीमध्ये सगळं होतं. कॅमेरा होता, परत ड्रायव्हर झोपला ना तरी त्यांना कळत होतं इथपर्यंत गाडीची सोय आहे. आणि खरंच ही गाडी खूप भारी आहे आणि बॅटरीवर गाडी, आणि गाडीमध्ये खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर गाडी निघाली, रात्रीच निघालो होतो 12ला, त्याच्यामुळं आम्ही बरोबर पहाटे 4ला तिथं पोहोचलो. पुणे नाशिक गाडी. ड्रायव्हरला थोडी झोप लागली म्हणून वरतून फोन आला की तुम्ही गाडी थांबवा आणि नंतरनं चालू करा. नंतरनं आम्ही 5ला तिथं नाशिकला पोहोचलो. लगेच आम्हाला वणीची सप्तशृंगी गडावरची गाडी भेटली. गाडीत लगेच बसलो आणि तुम्ही बघू शकता एवढं भारी वाटत होतं. आणि ही झोपली होती, कारण की रात्रभर झोप झालीच नव्हती. आणि परत मग आता काही पोचायचंच होतं, आंघोळ्या बिंगोळ्या करायच्या होत्या, तर वेळ होता, तर मग गाडीत काय करणार, तर घ्या झोपून म्हणून हे झोपले. आई भाऊ सगळे झोपून घेतलं. आपल्याला काही झोप येत नव्हती, आपल्याला व्हिडिओ काढायची होती, त्याच्यामुळं म्हटलं मस्तपैकी व्हिडिओ काढावं. मग काय मध्ये आधी तिला उठवायचो आणि फोटो नाही का कॅमेऱ्यात बघ असं म्हणायचो. आणि हळूहळू आईकडं चाललो होतो आम्ही. तसंच सूर्यदेव पण हळूहळू वर येत होते, त्यांचं दर्शन घेतलं आणि मग दिसला गड, सप्तशृंगी गड. मग आता म्हटलं मस्त या गारव्याच्या ह्याच्यामध्ये गडावर जायचं आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही पोचणार होतो गडावर. आणि खूप भारी नाशिकचं वातावरण आहे. आपल्या इथं पुण्यात खूप खराब वातावरण झालं आहे, पण नाशिकचं वातावरण आजही चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मग काय, गडावर घाटावर गाडी चालू होती, मस्तपैकी गाणे लावले होते आणि हळूहळू घाटावर गाडी चढत होती. आणि आज तुम्ही बघू शकता काय काय लोकांना असं घाटावरनं खाली बघताना पण भीती वाटते, बघा तुम्ही. पण देवावर विश्वास असला ना सगळं काही ठीक होतं. आणि त्याच विश्वासाने आम्ही दरवेळेस लांब लांब फिरत असतो. आणि तसंच कंटिन्यू म्हणजे जिथं जाता येईल तिथं, जिथं फिरता येईल तिथं फिरत असतो. मजा येते खूप. आणि 4 दिवसाच्या पासमुळं आपल्याला थोडी धावपळ होती, पण सगळे देव व्यवस्थित होतात आणि पैसे पण भरपूर वाचतात. आम्ही 4-5 जणं होतो. आमच्या शेजारच्या मावशी पण होत्या, त्यांना पण फिरायचं होतं. आणि असं म्हणतात की आपल्यासोबत दर्शन कोणाचं झालं तर घडलं तर खूप त्याचा पुण्य आपल्यालाच लागतं. आणि त्याच ह्याच्या विचारांनी आम्ही चाललो होतो. आणि हे बघा धुकं बिकं कसली पडली होती. थंडीचं वातावरण असल्यामुळं नाशिकचं क्लायमेट खूप छान होतं यावेळेस, जसं आपल्या इथं आहे तसंच. आणि ही व्हिडिओ मागची आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आणि नंतर फायनली आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचलो. तुम्ही बघू शकता काय भारी वाटते बघा. पूर्वी आहे ना आम्ही जेव्हा जायचो तेव्हा या पूर्ण पर्वतावर म्हणजे पूर्ण डोंगरावर माकडं असायची, जी कमी झालेत. असतात पण एवढी माकडं नसतात जेवढी पूर्वी असायची. जे आधी जायचे त्यांनी बघितलं असेल की पहिलं किती माकडं होती, पण आता नसतात तेवढे. आणि त्याच्यानंतरनं हे पूजेचे साहित्य बित्य सगळं इकडं भेटतं इथं. तर हळूहळू चालत चाललो होतो आम्ही. आणि खूप पॉझिटिव्हिटी होती अंगामध्ये की आईला भेटायचं आहे, कारण की 1 वर्षातनं एकदाच जायला भेटतं कुलदेवी असल्यामुळं. रेणुका माता माहूरगडची आणि सप्तशृंगी दोन्ही आमचे कुलदैवत आहेत. आणि ते कशा झाल्या दोन्ही कुलदैवत हे तुम्हाला एक दिवस मी नक्की सांगेल. आणि मग काय आम्हाला मेट्रोने जायचं होतं, पण आईचं एक नवस होता की पाय जायचं म्हणून. तर सगळंच म्हणलं आपण मग पाय जाऊ, कारण की आई एकटीला कसं सोडायचं. आणि त्यावेळेस खूप गर्दी होती, त्याच्यामुळं मग काय जायचं चाललं होतं. आणि हा बघू शकता इकडं तलाव आहे, तलावाच्या नंतर हे डोंगर आहे. समोर जे डोंगर आहे तो असं म्हणतात की आईचं सासर आहे म्हणून. पण जर काय चुकलं असेल तर तुम्ही नक्की सांगा की काय आहे, पण मला असं सांगितलं होतं तिथं. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि त्यात ह्या चिमुकल्या पोराच्या अंगात वारं आलं होतं आणि वारं घेत ते वरती चालले होते. खूप गर्दी होती त्या दिवशी. आणि हे बघा नवस, एवढ्या पायऱ्या गुडघ्यावर चढायचं म्हणजे सोपं नाही आहे. आणि खरंच
पेशन्स तर लागतात, दुःखत बी भरपूर असेल, पण शेवटी तो नवस पूर्ण झाल्याशिवाय तरी हे असं आपल्याकडं तरी बघायला भेटणार नाही. आणि त्या बिचाराचा नवस पूर्ण झाला असेल, त्यात ही गर्दी बघा, या चिमुकल्याने एवढं एक हे होतं की वणीच्या गडावर प्रत्येक ठिकाणी फॅन लावलेत आणि ते फॅनची हवा असल्यामुळं गरमी होतच नव्हती. आणि फायनली आम्ही वरती पोहोचलो. वरती पोहोचल्याच्या नंतर ना आईचं दर्शन झालं आणि ज्यावेळेस आईला बघितलं खूप भारी वाटलं. आईचा मुखवटा चेंज झालेला आहे. पहिला जो होता त्याच्यानंतरनं आता ते वेगळं आहे. जे म्हणजे आजपर्यंत जे लोकं गेले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे. पण मला असं आज बी असं वाटतं की पूर्वी जे आईचा मुखवटा होता तो खूप भारी होता. हा पण छानच आहे. पण शेवटी आईचं ते एक ते रूप आहे आणि खूप प्रसन्न होतं ज्यावेळेस आपण तिथं जातो. आणि खरंच पॉझिटिव्हिटीने जायचं, कुठलीच निगेटिव्ह गोष्ट घेऊन देवाकडं जायचं नाही कधी. मागायच्या आधी देव देतो. जर तुमची श्रद्धा खरंच त्याच्यावर असेल तर फक्त आपण जर सतकर्म आणि चांगले कर्म करत राहिलो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यानंतरनं तुम्हाला हे जे मी तलाव दाखवतो आहे तिथं रामाने बाण मारला होता आणि हेच ते तलाव आहे. आणि आजही त्या तलावाला कधीच पाणी कमी पडत नाही. आणि तुम्ही समोर बघू शकता ते डोंगर जे होतं ते आईचं सासर आहे असं म्हणतात. जर काय चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. त्याच्यानंतरनं ह्या बकऱ्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. त्याचं कारण की त्याचं बहुतेक बळी जाणार होता आणि ते काय आईसाठी नाही तर ते दैत्यांसाठी असतं, हे कायम लक्षात ठेवा. आणि हे पूर्वपासून चालत आलेली प्रथा आहे, त्याच्यामुळं याला कोणी बंद करू शकत नाही. आणि ज्या गोष्टी आधीपासूनच चालत आलेल्या आहेत त्याच्या आजपर्यंत त्या कधी थांबल्या नाहीत आणि पुढं थांबतील का नाही माहीत नाही. पण बळी देतातच. त्यामुळं हे बकरं होतं, त्याची सगळे पूजा करत होते. जे पण जेवढे लोक येत होते तेवढे येऊन त्याचे सगळे हळदी कुंकू त्याला वाहून त्याच्या पाया पडत होते. आणि तेही काय उड्या बिड्या न मारता शांत ठिकाणी एका बसले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो पुढं कुठं जाणार आहे हे तुम्हाला नक्कीच सांगणार. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. काय चुकलं असेल तर सांगत जावा आणि नक्की ह्या व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.